गोकुळात कसं सगळे म्हणजे श्रीकृष्ण असतील त्यांचे सर्व बालगोपाल किती सुंदर पद्धतीने ते राहत होते, आनंदित राहत होते. या सगळ्याविषयी त्यांनी खूप सुंदर पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. खरं तर आपण सप्ते पूर्ण तालुक्यामध्ये होत असतात आणि ताई म्हणजे आजकाल मुलं जे आहेत म्हणजे जरा युवा पिढी सप्त्यांकडे सप्ते अरेंज करण्यापासून कीर्तनकार सुद्धा होत आहे, टाळकरी सुद्धा होत आहेत, सर्व विनेकरी सुद्धा आजकाल युवक असे आपल्या ग्रामीण भागामध्ये बघायला भेटतात. याचा खूप अभिमान वाटतो की आपली जी संतांची परंपरा आहे, जे संतांचे विचार आहे, जे मानवतेचे विचार आहे, जे सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारे विचार आहे, कधी आपण जात-पात मानत नाही. म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कधी कोणाची जात, कोणाचे धर्म असं विचारला जात नाही. म्हणजे पंढरपूरला जाणारे वारकरी असतात एवढंच मला माहिती आहे, बरोबर आहे ना? त्यांना वारकरीच म्हटलं जातं. चला माऊली, बसता का माऊली, काही खाता का माऊली, पाय दुखत असतील माऊली, लहान लेकरू असेल नाही तर वयस्कर आजी असतील, आपण त्यांना माऊलीच म्हणत असतो. ही शिकवण आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये भेटलेली आहे आणि ही शिकवण संतांनी रुजवलेली आहे. आपल्या विठ्ठलाच्या रूपामध्ये आपल्याला काळा, भोळा, सावळा असा विठ्ठल सुद्धा आपल्याला ह्या संतांनी आपल्याला दिलेला आहे. त्यांच्या अभंगांमधनं, त्यांच्या गाण्यांमधनं आपल्या सर्वांमध्ये ते विचार जे आहे ते रुजवलेले आहे. आणि ही शेकडो वर्षांची परंपरा जी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये रुजलेली आहे ना, ही खूप खोलवर रुजलेली आहे. खूप प्रयत्न होतात ह्या परंपरेला तोडण्याचा, खूप प्रयत्न होतात की काही वेगळे विचार आणण्याचा, आपसात वाद घालण्याचा, जाती-जातींमध्ये वाद झाले पाहिजे, धर्माधर्मांमध्ये वाद लागले पाहिजे, असा खूप प्रयत्न होतो. पण हा विचार इतका खोल गेलेला आहे की हा कुणीही तोडू शकत नाही. हा मानवतेचा विचार आहे. हा माणसाला माणसासारखं वागवणं हेच आपल्याला संतांनी शिकवलेलं आहे. आणि ह्या संतांच्या विचाराने म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज माळी समाजाचे होते, पण ह्या गोष्टीला म्हणजे कोणत्या एका विशिष्ट समाजाचे आहेत असं म्हणून नाही मानलं जात. ते विठ्ठलाला मानणारे होते. तेच आपल्या ह्या महाराष्ट्र धर्माला मानणारे होते. महाराष्ट्राच्या विचारांमध्ये त्यांनी अतिशय सुंदर अशी पेरणी जी आहे ती केलेली आहे. आणि म्हणूनच जसं सर म्हणाले की पुण्यतिथी आपण नाही म्हणणार, तर आपण संजीवनी समाधी असं नाव आपण ठरवलेलं आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आपल्याला हे विचार जे आहेत ते प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक मुलापर्यंत, आपल्या युवकांना सुद्धा सांगण्याची अतिशय गरज आहे. म्हणून असे सप्ते होणे, असे विचार मांडणं खूप खूप गरजेचं आहे. काळाची गरज आहे असं असं मताची मी आहे. खरं तर त्यांचं कौतुक करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. म्हणजे हरिभाऊ इतके धडाडीचे आपले कार्यकर्ते आहेत. म्हणजे मागचे 9-10 वर्षापासून ते उपसरपंच ते राहिलेले आहे गावचे आणि गावाच्या विकासामध्ये खूप मोठा वाटा त्यांचा राहिलेला आहे. साहेबांचे अतिशय म्हणजे खूप जवळचे सहकारी, खूप चांगले कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख खरं ह्या पूर्ण तालुक्यामध्ये आहे. ती शाळा असेल, शाळेमध्ये झालेली प्रगती असेल, आपले मंदिरं असतील, आपलं गाव असेल, रस्ते असतील. मला माहिती आहे आता काय आहे की आपल्याकडं आपला संगमनेर तालुका हा शेतकऱ्यांचा तालुका आहे, बरोबर आहे ना? जिथं शेती चांगली तिथे रस्त्यांची गडबड एक सगळीकडं म्हणजे आहे. कुठेही जा तुम्ही, जिथे शेती चांगली, कारण त्याचं एक गुंठ पण असं पण नाही जाऊन देत रस्त्याला, ते असं शेतकऱ्यांचं सगळं असतं. म्हणून जरा रस्त्यांची गडबड कुठे ना कुठे होत असते. रस्ता मंजूर होऊन येतो पण कोणतरी कुठंतरी काहीतरी होतं की माझ्या शेतातून चाललं, माझ्या एवढ्या बांधातून चाललं ना, असं झालं. त्याच्यामुळे बऱ्याचदा रस्ते राहतात पण खूप चांगल्या पद्धतीने तरी सुद्धा लोकांना समजून सांगून सगळ्या गोष्टी करण्याचं काम आपल्या कार्यकर्त्यांनी, आता सरपंचांनी मागच्या काळामध्ये केलेलं आहे आणि रस्ते आपले चांगले झालेले आहे. याचा मला आनंद आहे. खरं हरिभाऊ तुम्हाला म्हणजे तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अतिशय म्हणजे एकदम तत्पर असतात, काही गडबड करायचं असतं, पटकन काम करून घ्यायचं असतं आणि काम कसं करून घेणं हे त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि खरंच म्हणजे धडपड त्यांची खूप
खूप असते कायम. साहेबांकडे ते असतात कामानिमित्त, काही ना काही गावाच्या विकासानिमित्त ते नेहमी साहेबांना भेटत असतात. मला अभिमान वाटतो की आपली लोक अशी आपल्या गावामध्ये आहेत जे गावच्या विकासाचा विचार करतात, गावाला पुढे घेऊन जाण्याचा विचार करतात. ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. त्यांचं कौतुक होणं, त्यांना पुरस्कार भेटणं म्हणजे गावाला पुरस्कार भेटणं, आणि गावाला पुरस्कार भेटणं म्हणजेच आपल्या तालुक्याला पुरस्कार भेटणं असं आहे. त्याच्यामुळे मी पूर्ण तालुक्याच्या वतीनं हरिभाऊ तुमचं खूप खूप अभिनंदन करते, खूप खूप कौतुक करते. थोरात साहेबांकडनं तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या कार्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते. आपल्या सर्वांना, सगळ्यांना. मला आज इथं माझ्या माता भगिनी आहेत. मला माहिती आहे कामाचे दिवस आहेत, शेतात कामं असतात, आणि महिला त्यातल्या त्यात आपल्या फार म्हणजे एकदम व्यस्त. सकाळी 5 वाजल्यापासून रात्रीचे 10 वाजेपर्यंत माऊली आपली म्हणजे दिवस रात्र काम करत असते. कोणता रविवार शांत मोकळे झोपले तर असं कधी होत नाही. रविवारी पोरं घरी असतात, त्याच्यामुळे अजून काम असतं. त्याच्यामुळे खूप आज सगळ्यांनी वेळ काढलाय. त्यांना सर्वांचं मी अभिनंदन करते. तुमच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. रामकृष्ण हरी.